नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी ना एकदम मस्त टेस्टी अशी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी घेऊन आलोय। आज ती रेसिपी म्हणजे पनीर पटियाला आहे की नाही, एकदम जबरदस्त। आणि ही जी रेसिपी आहे ना आपल्याकडे फक्त रेस्टॉरंट, धाबा किंवा हॉटेलमध्ये बनवली जाते। म्हणजे या रेसिपीसाठी ना पटियाला मधून कोणते पदार्थ वगैरे येतात असं काही नाहीये। आणि ही रेसिपी फक्त पटियाला मध्येच बनती अशी काही नाहीये। ही जी रेसिपी आहे ना रेस्टॉरंट वाल्यांनी बनवून त्याला फक्त नाव देऊन दिलेले, बाकी काही नाही असं। आता ही रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी जी आहे ना आपल्या घरच्या घरी कशी बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीनं, ते आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात। आणि व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या व्हिडिओमध्ये रेसिपी बरोबरच तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स नक्की भेटतील। ओके, चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या चॅनलवरच्या, त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला नक्की विसरू नका। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, ग्रेव्हीसाठी लागणारा जो मसाला असतो ना तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी एका कढईमध्ये 2 वाटी जाडसर असं कापलेला कांदा टाकून घेतो। आता या कांद्याबरोबरच 4 हिरव्या मिरच्या यामध्ये मी टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 1 इंच आलं, त्याचबरोबर 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी हिरवीगार अशी कोथिंबीर, पाव वाटी मगज, मग ते कलिंगडाचे असो टरबुजाचे असो कोणतेही चालतील, आणि त्याचबरोबर 15-20 काजू। आता यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे। त्यामध्ये सगळ्यात आधी तमालपत्र, मसाला इलायची, दालचिनी, चक्री फूल, लवंग। आता या खडे मसाल्यांबरोबरच 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकून घ्यायची। आता हे सगळे मसाले टाकून झाले ना, आता यामध्ये 3 ते 4 वाटी पाणी टाकून घ्यायचंय आणि हे सगळे मसाले आणि कांद्याला चांगल्या प्रकारे मऊदार असं आपल्याला शिजवून घ्यायचंय। पाणी टाकून झालेले, आता गॅस चालू करून घेतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे 20 ते 25 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे याला शिजवून घेतो। आणि जोपर्यंत यामधलं जे पाणी आहे ना ते आटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय। आता जोपर्यंत हे शिजून रेडी होतंय ना, तोपर्यंत आपण दुसरे एक काम करून घेऊया। ते म्हणजे पापडाच्या रोलमध्ये जे सारण टाकलं जातं ना ते आपण तयार करून घेऊयात। त्यासाठी 250 ग्रॅम मी इथं पनीर घेतलेले आणि चांगलं किसून घेतलेले। आता या पनीरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय 1 वाटी चीज, ते पण मी चांगल्या प्रकारे किसून घेतलेले। आता त्याचबरोबर यामध्ये पाव वाटी बारीक कापलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले, अर्धा चमचा लाल मिरचीचा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ। आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी। आता हे सगळे मसाले पनीर आणि चीज बरोबर ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। हो, पण मिक्स करायचं म्हणून एकदम बारीक करून घेऊ नका। पनीर किसल्यानंतर जसा आहे ना तो तसाच राहिला पाहिजे, पण त्याच्यावरती मसाला लागला पाहिजे। त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पनीरचं जे सारण आहे ना एकदम मस्तपैकी आपलं रेडी झालेलं आहे। आणि दुसरीकडे मगाशी जे कांदा आणि मसाला शिजवायला ठेवला होता ना तो पण एकदम चांगल्या प्रकारे मऊदार असा शिजून रेडी झालेला आहे। आणि यामधलं पाणी बघा संपूर्णपणे आटून गेलेले। आता गॅस बंद करून घेतलेलं आहे मी आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे आणि संपूर्णपणे थंड करून घेतो। आणि त्यानंतर ना याला मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि जो मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा ना एकदम बारीक करून घ्यायचा, एकदम सिल्की मुलायम असा झाला पाहिजे। जेवढा बारीक करता येईल ना तेवढा बारीक करून घ्यायचा। थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण एकदम स्मूथ असा झाला पाहिजे। मसाला आपला मिक्सरला लावून एकदम बारीक असा तयार करून घेतलेला आहे। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात। आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी फोडणी देऊन घ्यायची आहे। कढई एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। एकदा का कढई एकदम कडकडीत असं गरम झालं ना, आता यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। आता एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा लसूण टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर थोडेसे लांब लांब कापून घेतलेला आलं टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर 1 चमचा बारीक कापलेला हिरवी मिरची टाकून घ्यायचा।
आता हे सगळं तेलामध्ये अगदी 1.5-2 मिनिटासाठी ना चांगलं परतून घ्यायचंय. चांगला लसणाचा असा सुगंध सुटायला पाहिजे मस्तपैकी. एकदा का लसूण, आलं आणि हिरवी मिरची तेलामध्ये चांगलं परतून घेतलं ना, आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांद्याला पण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय मस्तपैकी. कांद्याला थोडासा तांबूस असा कलर यायला चालू झाला पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी परतून घ्यावा लागणार आहे. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. कांद्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे मी परतून घेतोय आणि आता कांदा चांगला मऊ पडलेला आहे आणि त्याचबरोबर ना त्याला थोडासा कलर यायला चालू झालेला आहे. आता मित्रांनो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय अर्धा चमचा लाल मिरचीचा पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचंय की जेणेकरून जे मसाले आपण यामध्ये टाकलेत ना तेलामध्ये ते करपू नयेत म्हणून. अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आता हे सगळे मसाले आणि कांदा चांगला परतून घ्यायचंय. जोपर्यंत यामध्ये ना परत तेल सुटत नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय मगाशी यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं ना, ते पाणी चांगल्या प्रकारे आटलेलं आहे आणि आता या मसाल्यांमध्ये ना तेल सुटायला चालू झालंय. या अशा पद्धतीने तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. आता मित्रांनो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय मगाशी जो मिक्सरला लावून मसाला आपण तयार करून घेतला ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून जे काही राहिलेला मसाला आहे ना तो पण यामध्ये टाकून घेतो आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि हा जो मसाला आहे ना 8 ते 10 मिनिटासाठी चांगला परतून घेणार आहे की जेणेकरून यामध्ये जे पाणी आहे ना ते चांगलं आटलं पाहिजे आणि मसाला चांगला घट्ट झाला पाहिजे आणि त्याचबरोबर मसाला जो आहे ना एकदम चांगल्या प्रकारे परतला गेला पाहिजे. मित्रांनो यामध्ये मगाशी आपण काजू आणि मगज टाकून घेतलेले आहेत ना त्यामुळे कढईला खालून करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतत चमच्याने हलवत राहायचंय एवढं लक्षात ठेवा. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ग्रेव्हीचा मसाला एकदम मस्तपैकी परतून रेडी झालाय की नाही, एकदम क्रीमीदार असा ग्रेव्हीचा मसाला. आता मित्रांनो या ग्रेव्हीमध्ये ना 3 ते 4 वाटी पाणी टाकून घ्यायचंय आणि जी ग्रेव्ही आहे ना त्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पण नसायला पाहिजे आणि जास्त घट्ट पण नसायला पाहिजे. या अशा पद्धतीने ही ग्रेव्ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता या ग्रेव्हीमध्ये अगदी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. 3-4 हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी मस्तपैकी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी या ग्रेव्हीला 5 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचंय. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम मस्तपैकी झणझणीत अशी एकदम क्रीमीदार अशी आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता ग्रेव्ही झाली आणि आता यानंतरनं आपण मस्तपैकी कुरकुरीत असे पनीरचे रोल तयार करून घेऊयात जे की पापडाचे बनवले जातात. तर मित्रांनो त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत उडदाचे पापड. हे जे उडदाचे पापड असतात ना अगदी किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे तुम्हाला भेटून जातात. तर हा जो पापड आहे ना आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे अगदी 8 ते 10 सेकंदासाठी. जास्त पण भिजवून घेऊ नका आणि जास्त कमी पण भिजवून घेऊ नका. कमी भिजवून घेतल्यामुळे रोल व्यवस्थित बनत नाहीत आणि जास्त भिजवून घेतल्यामुळे रोल जे बनतात ना ते एकदम चिकट बनतात. जेव्हा पण तुम्ही रोल करून घेता किंवा फ्राय करून घेत असताना तेव्हा खाली चिटकून जातात. त्यामुळे अगदी 8 ते 10 सेकंदासाठीच फक्त आपल्याला हे पापड भिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. आता हा पाण्यात भिजवून घेतलेला पापड जो आहे ना कापडावरती ठेवून घ्यायचा की जेणेकरून पापडावरती जे पाणी असतं ना एक्स्ट्रा पाणी ते कापड चांगलं पाणी शोषून घेईल. आता या पापडावरती आपल्याला मागाशी जे बनवून घेतलेलं पनीरचं मिक्सचर जे आहे ना ते यावरती टाकून घ्यायचंय आणि हे जे पनीरचं मिक्सचर आहे ना पापडाच्या बरोबर सेंटरमध्ये न टाकता अगदी थोडंसं बाजूला टाकून घ्यायचं लांबट असा की जेणेकरून नंतर ना आपण पापडाचा रोल जेव्हा आपण तयार करू ना तेव्हा ते एकदम व्यवस्थित असे पापडाचे रोल बनतील. आता मित्रांनो पापड जो आहे ना अशा पद्धतीने दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचा सगळ्यात आधी आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने राहिलेला जो बाजूला पापड आहे ना तो अशा पद्धतीने रोल करत राहायचा. हे बघा अशा पद्धतीने करताना अगदी काळजीपूर्वक करून घ्यायचा की जेणेकरून पापड जो आहे ना आपला तुटला नाही पाहिजे.
हे बघा, या अशा पद्धतीने रोल आपल्याला तयार करून घ्यायचे. तुम्ही पाण्यामध्ये पापड भिजवून घेत असताना एकदम परफेक्ट असं जर भिजवून घेतलात ना, तर पापडाचे रोल एकदम मस्त बनतात आणि एकदम परफेक्ट असे बनतात. तुमचे पहिले 1-2 पापडाचे रोल थोडेसे चुकतील पण किंवा तुटतील पण तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे पापडाचे रोल एकदम मस्त बनतील, एकदम परफेक्ट असे बनतील. थोडासा प्रॅक्टिस झाला पाहिजे तेवढंच. आता मित्रांनो, हे जे पापडाचे रोल आहेत ना, तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. रोल आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणून खूप सारं तेल पॅनमध्ये टाकून घेऊ नका. अगदी थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हे पापडाचे रोल फ्राय करून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण आलू टिक्की वगैरे शॅलो फ्राय करून घेत असतो ना, सेम तसंच करून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे पापडाचे रोल आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा महत्त्वाची टिप म्हणजे या रेसिपीचा सिक्वेन्स. म्हणजे सगळ्यात आधी काय तयार करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी काय तयार करून घ्यायचं. तर सगळ्यात आधी आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं मग तुम्ही पनीरचा जो मिक्सचर आहे ना, ते तुम्ही तयार करून घेऊ शकता. आणि त्यानंतरच पापड पाण्यामध्ये भिजवून त्याचे रोल तयार करून घ्यायचे. रोल झाल्या झाल्या पटकन आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. हे जे सिक्वेन्स आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. हे सिक्वेन्स तुम्ही कधीही चुकू नका. जर हा सिक्वेन्स तुम्ही चुकवलात तर तुमची रेसिपी बिघडली म्हणायची, एवढं लक्षात ठेवा. तर आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पनीर पटियालासाठी जे लागणारे पापडाचे रोल आहेत ना पनीरचे, ते एकदम मस्तपैकी कुरकुरीत असे रेडी झालेले आहेत. या अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात शेवटी कापून घ्यायचंय. कापून झालं की मग त्यानंतरनं रेसिपी सर्व करून घ्यायची. ती अशा पद्धतीने करून घ्यायची. मग काय मित्रांनो, पनीर पटियालाची रेसिपी आहे की नाही एकदम साधी सोपी. थोडासा वेळ जास्तीचा तुमचा जाऊ शकतो, पण रेसिपी एकदम साधी सोपी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा पनीर पटियाला. मग काय मित्रांनो, कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? रेस्टॉरंट स्टाईलमध्ये एकदम भन्नाट चवीची, एकदम टेस्टी आणि एकदम चमचमीत अशी आपली पनीर पटियालाची रेसिपी रेडी झालेली आहे. बनवायला एकदम साधी सोपी आहे, जास्त काही किचकट नाही आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कसं तयार करून घ्यायचं. तर हा रेसिपीचा व्हिडिओ स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत अगदी काळजीपूर्वक बघा. तुमच्या घरी पण एकदा नक्की तयार करा. एकदम मस्तपैकी चमचमीत अशी पनीर पटियालाची रेसिपी कराल ना, नक्की तयार करा. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या चॅनलवरच्या, त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला नक्की विसरू नका. म्हणजे ते पण रेसिपी बनवतील, एकदम मस्तपैकी एन्जॉय करतील, जसं तुम्ही आता करताय तसं. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत. धन्यवाद.